नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी COEP कॉलेजबद्दल म्हणजे जे आपलं महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज आहे COEP, तर त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्याचा तुम्हाला एक परफेक्ट रिव्ह्यू मी देणार आहे. त्यामध्ये आपण डिस्कस काय-काय करणार आहोत, तर ते आपण पाहूया थोडंसं. तर यामध्ये आपण एवढे सारे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉलेजबद्दल बेसिक डिटेल्स जाणून घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहेत. ओके. ते आपण पाहणार आहोत. ब्रांचेस अवेलेबल त्याचसोबत त्या ब्रांचची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किती असतात तिथं, ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कट ऑफ. ओके. कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत MST CETचा. त्याच्यानंतर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर प्लेसमेंट रेकॉर्ड हे सर्वात महत्त्वाचं आहे, की प्लेसमेंट रेकॉर्ड मागच्या 3 वर्षाचं प्लेसमेंट रेकॉर्ड आपण त्या कॉलेजचं पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक फायनल कन्क्लुजन देणार आहे, की त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं पाहिजे किंवा त्याचे प्रो किंवा त्याचे कॉन्स काय आहेत हे तुम्हाला मी पूर्ण सांगणार आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे बेसिक डिटेल्स. आता बेसिक डिटेल्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल इन्स्टिट्यूट नेम. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इन्स्टिट्यूट नेम. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आता अगोदर COEP हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नावाने ओळखलं जायचं. पण आता तेच काय तर COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजे काय? COEP ही एक स्वतःची काय झाली? युनिव्हर्सिटी झाली आहे. ओके. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड. इन्स्टिट्यूट कोड म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही महा-CETच्या म्हणजे आपला कॅप राउंडचा फॉर्म फिल करणार, तर त्यावेळेस या कोडची तुम्हाला रिक्वायरमेंट असणार आणि तो काय आहे COEPचा 16006 हा COEPचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याच्यानंतरनं इस्टॅब्लिशमेंट इयर म्हणजे COEP हे जे कॉलेज आहे, तर ते 1854 या वर्षी स्थापन झालतं. त्याच्यानंतरनं रिजन ऑफ कोर्स पुणे. त्याच्यानंतर जर आपण स्टेटस पाहिलं, एफिलिएशन स्टेटस, तर ते काय आहे? युनिव्हर्सिटी. याच्या अगोदर COEP म्हणजे 2 वर्षापूर्वी COEP हे पुणे युनिव्हर्सिटी सोबत एफिलिएटेड होतं. पण सध्या COEP हेच त्यांची एक युनिव्हर्सिटी बनलेली आहे. म्हणजे जर आता तुम्ही ॲडमिशन घेतलं किंवा तुम्ही जर पास आउट होत असाल, तर तुम्हाला डिग्री जी आहे, तर ती COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची मिळणार. म्हणजे SPPU म्हणजे आपलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि COEP यांचा काही एक सध्या संबंध नाहीये. त्याच्यानंतर ऑटोनॉमी स्टेटस तर COEP हे ऑटोनॉमस आहे. ओके. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, की युनिव्हर्सिटी म्हणजे ऑटोनॉमस असते की नाही. तर COEP हे ऑटोनॉमस आहे आणि त्याचबरोबर COEP मध्ये कोणत्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. हे होते कॉलेजचे बेसिक डिटेल्स. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहू, जो की असणार आहे अवेलेबल ब्रांचेस. तर पहा आता COEP मध्ये किती कोणत्या आणि किती ब्रांचेस अवेलेबल आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याचे टोटल सीट्स आहेत 158 158 सीट्स. ओके. आता ह्या सीट नंबर ऑफ सीट हे जे मी सांगितले ते टोटल आहेत. म्हणजे काय तुमच्या CET वरनं, JEE वरनं, NRI कोटा, OSI कोटा या सर्व मिळून ज्या सीट्स अवेलेबल आहेत तर त्या 158 आणि हा जो डाटा मी घेतलाय तर तो ऑफिशियल CETच्या वेबसाईटवरनं घेतलाय. त्याच्यानंतर नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग COEP मधील सगळ्यात ट्रेंडिंग ब्रांच, सगळ्यात हायेस्ट कट ऑफ किंवा आपल्या सगळ्यांची ही ड्रीम ब्रांच आहे आणि तिचं इंटेक आहे 315 315. त्यानंतरची नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जिचं नंबर ऑफ सीट्स आहेत 158. त्याच्यानंतर नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तर त्याचं इंटेक आहे 158. त्याच्यानंतरनं इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ज्याचं वेटेज आहे 63. बरं. आता याच्यानंतर अजून पण ब्रांचेस आहेत. तर त्या कोणत्या आहेत? तर पहा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्याचं इंटेक आहे 158. ओके. त्याच्यानंतरनं मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग तर त्याचं वेटेज आहे किंवा त्याचा आपण समजा इंटेक म्हणू शकतो 79. त्याच्यानंतरनं मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी त्याचा इंटेक आहे 79. त्याच्यानंतरनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ही COEP मधील नवीन ब्रांच आहे, ज्याचं इंटेक आहे 79. तर मित्रांनो या COEP मधील टोटल 9 ब्रांचेस आहेत. ओके. तर त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कॅटेगरी वाईज कट ऑफ. कट ऑफ मी इथं प्रत्येक ब्रांचचं तुम्हाला काही दाखवलं नाही. फक्त प्रत्येक कॅटेगरीचा मी कट ऑफ दाखवलाय. इथं आपण कट ऑफ कन्सिडर करूया CS ब्रांचचा. आपल्याला माहिती आहे CSचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ जातो. बरं. मग त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही मग कन्सिडर करू शकता. आता सगळ्यात हायेस्ट CS, नंतर कशाचा जाणार? AIMLचा जाणार. नंतर कशाचा कट ऑफ जाणार? ENTC इंजिनिअरिंगचा जाणार. मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा डायरेक्टली कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. बरं, आता आपण पाहूया कॅटेगरी वाईज. आता याला रीड कसं करायचं याची एक टेक्निक असते, हे तुम्हाला मी सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल जी ओके कन्सिडर करायचं काय आहे?
एक सेकंड. ओके. जी, ओपन आणि एस. या जीचा अर्थ असतो जनरल, ओपन म्हणजे एक कॅटेगरी आणि एस म्हणजे काय? स्टेट लेव्हल. प्रत्येक जी ही कोडिंग जी केलेली आहे, तर ती त्याच लेव्हलनी केलेली आहे. बरोबर? म्हणजे जनरल ओपन स्टेट लेव्हलचा मेरिट आहे 99.89 आणि त्याचा रँक होता तो होता 243 आणि हे जे कट ऑफ आहेत हे सीईटीचे कट ऑफ आहे एमएसटी सीईटीचे. जेईई मेन्सचे कट ऑफ वेगळे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे जनरल एससी. ओके, जनरल एससी स्टेट लेव्हलचा कट ऑफ आहे 98.91 म्हणजेच 3627 हा त्याचा रँक होता. त्याचबरोबर तुम्ही या अकॉर्डिंग कन्सिडर करू शकता. जर इथं पाहिलं तर समजा जनरल एसटी, जनरल विजय, जनरल NT1, जनरल NT2 त्याच्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर जनरल NT3, जनरल ओबीसी, ओबीसीचा कट ऑफ किती आहे 99.79 देन जनरल SCBC ओके. त्याच्यानंतर लेडीज ओके. जी फॉर जनरल, एल फॉर लेडीज. लेडीज ओपन स्टेट लेवल त्याचा कट ऑफ आहे 99.90. त्याच्यानंतर लेडीज एससी, त्याच्यानंतर लेडीज एसटी, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लेडीज विजय, लेडीज NT1, लेडीज NT2, लेडीज NT3, लेडीज ओबीसी, लेडीज SCBC. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर पीडब्ल्यूडी ओपन. पीडब्ल्यूडी ओपनचा कट ऑफ किती आहे? तर 98.29. पीडब्ल्यूडी एससी. पीडब्ल्यूडी म्हणजे काय? फिजिकली हँडिकॅप. ओके. पर्सन विथ डिसॅबिलिटी त्याचा अर्थ असतो पीडब्ल्यूडीचा. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी ओबीसी, पीडब्ल्यूडी एससीबीसी, त्याच्यानंतर डीईएफ. डीईएफ म्हणजे काय? तर डिफेन्स म्हणजे ज्यांचं आर्मी वगैरे मध्ये जे कॅन्डिडेट आहेत, तर त्यांना काय बोललं जातं डिफेन्स कोटामध्ये ते येतात. म्हणजे डिफेन्स ओपन, त्याच्यानंतर डिफेन्स एससी. ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर डिफेन्स ओबीसी त्याचा कट ऑफ आहे 99.49. तुम्ही हे रेफर करू शकता किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. त्याच्यानंतर डिफेन्स एससीबीसी ओके. त्याच्यानंतर TFWS म्हणजे काय? ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. हे तुम्हाला माहितीच असेल किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच. पण याच्यामध्ये काय असतं, जर तुम्ही TFWS कोटामधनं ॲडमिशन घेतलं, तर तुमची जी ट्युशन फी असते कॉलेजची, तर ती पूर्ण माफ होते. भले तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे जरी असाल, तरी तुमची ट्युशन फी ही माफ होते. भले तुमचं इन्कम कितीही जरी असेल आणि तुम्ही TFWS मधनं ॲडमिशन घेतलं असेल, तर तुमची ट्युशन फी ही 0 असते. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी ओके. पीडब्ल्यूडीचं 97.79. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी ओबीसी ओके. डिफेन्स ओबीसी. त्याच्यानंतर पाहिलं जर आपण डिफेन्स एससीबीसी आणि ऑर्फन. ऑर्फन म्हणजे काय? तर अनाथ मुलं, की ज्यांचं कट ऑफ आहे 94.46. हा सीओईपी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी आहे. हे एक महत्त्वाचं तुम्ही नोट डाउन करा. बाकीच्या ब्रांचेसचे जर कट ऑफ तुम्हाला हवे असतील, तर ऑफिशियल सीईटीच्या वेबसाईटवर जा. त्या ठिकाणी कॅप पोर्टल ओपन करा. BE-BTech सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफ दिसतील. फर्स्ट राउंडचे कट ऑफ दिसतील. हे जे कट ऑफ आहेत, तर हे फर्स्ट राउंडचे कट ऑफ आहेत. ओके. मागच्या वर्षी म्हणजे काय 2025 ला 4 राउंड्स झाले होते. त्यातला हा फर्स्ट राउंडचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं फर्स्ट राउंडमध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ असतो. नंतरनं कट ऑफ हा कमी-कमी होत जातो. मग कन्सिडर करा कट ऑफ हा जो आहे, मी सांगितलाय तो तुम्हाला फर्स्ट राउंडचा आहे. बरं. त्याच्यानंतरनं आता नेक्स्ट जे आहे, तर ते आहे फी स्ट्रक्चर. जर तुम्ही ॲडमिशन घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती फी भरावी लागतील? तर हे पहा इकडं. आता पहा, इथं वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. बरं, आता सर्वात पहिले मी फीचे टाइप्स एक्सप्लेन करतो तुम्हाला. सर्वात पहिली जी असते, तर ती असते ट्युशन फी. ओके. ट्युशन फी ही सगळ्यात जास्त असते. त्याच्यानंतर येते डेव्हलपमेंट फी. ओके. डेव्हलपमेंट फी नंतर येते ऑदर फी. ऑदर फी मध्ये आता ते बरेचसे इन्क्लूड करू शकतात. एक्झामिनेशन फी, त्याच्यानंतर काय डिपॉझिट वगैरे किंवा अॅल्युमिनी असोसिएशनच्या फीज वगैरे. तर ह्या क्षुल्लक असतात म्हणजे थोड्याशा असतात. पण जास्त मेजर ज्या असतील तर त्या ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी असतात. बरं. आता ओपनसाठी इथं दिलंय. ओके. ओपन कॅटेगरीसाठी किती फीज लागणार? 1,56,000 एवढी फीज लागणार ओपनसाठी. त्याच्यानंतर एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी किती लागणार? 9,760 एवढी फी लागणार एस-सी, एस-टी मुलांसाठी. त्याच्यानंतरनं विजय, एन-टी, एस-बी-सी, ओ-बी-सी विथ एन-सी-एल म्हणजे जर तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर हे सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला फीज किती लागणार? तर 79,464 रुपये. त्याच्यानंतर आणि ही फी एका वर्षाची असणार आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस, ई-बी-सी, एस-सी-बी-सी विथ व्हॅलिड सर्टिफिकेट्स जर तुमची फीज असणार आहे किती? 1,17,000 रुपये. त्याच्यानंतर टी-एफ-डब्ल्यू-एस ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, की टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे काय? ट्युशन फी 0 असते. मग पहा
ट्युशन फी TFW साठी काय इथं 0 आहे. त्याचबरोबर पहा SC-ST साठी ट्युशन फी 0 आहे. SC-ST साठी ट्युशन फी, ऑदर फी आणि डेव्हलपमेंट फी ह्या तिन्ही सुद्धा 0 येतं. त्याच्यानंतर जर आपण व्ही-जे, एन-टी, एस-बी-सी, ओ-बी-सी साठी जर पाहिलं तर ट्युशन फी सुद्धा 0 आहे. त्याच्यानंतर एन-टी साठी ट्युशन फी 0 असते. हां, एन-टी इथंच कव्हर झालं. त्याच्यानंतरनं जे-एंड-के मायग्रेट ओके, जम्मू आणि काश्मीर तर त्यांच्यासाठी जर आपण टोटल फी पाहिली तर 1,56,000. त्याच्यानंतरनं पी-एम-एस-एस-एस त्यांच्यासाठी जर पाहिली तर 9,00,000 ते सॉरी ₹9,760. त्याच्यानंतरनं गर्ल्ससाठी ओपनची गर्ल, ओ-बी-सी, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी ज्यांचं अॅन्युअल इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी ट्युशन फी हे माफ आहे. म्हणजे गर्ल्सचं फ्री एज्युकेशन जे आपण म्हणतो, तर ते आपल्याला इथं समजतं, की त्यांना फक्त काय तर ट्युशन फी पूर्ण माफ आहे. पण इन्कम 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे आणि त्यांनी कॅप राउंडमधनं ॲडमिशन घ्यायला पाहिजे. मग ट्युशन फी तर 0 आहे, पण बाकीच्या फीस त्यांना ॲप्लिकेबल असतील आणि त्या फीस त्यांच्या होतात किती? तर ₹79,464 आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटा जर जेईई मधनं ॲडमिशन तुम्ही घेत असाल, तर तुमच्यासाठी 1,79,000 1,79,000 ₹564. तर या पद्धतीने तुम्हाला कॅटेगरी वाईज फीस समजली असेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. बरं, त्याच्यानंतर हे होतं फी स्ट्रक्चर. त्याच्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे, तर ती पण फी स्ट्रक्चर आहे. पण आपण जे मागचं जे पाहिलं, तर हे तुम्ही कॅप राउंडमधनं ॲडमिशन घेत असाल, तर तुम्हाला हे फी स्ट्रक्चर मिळेल. ओके. आणि जर तुम्ही ए-कॅप म्हणजे काय स्पॉट राउंडनं जर ॲडमिशन घेत असाल, तर तुमच्यासाठी फी स्ट्रक्चर हे असणार आहे. याच्यामध्ये काय ए-कॅप एस-सी-एस-टी कॅटेगरी ओके. तर त्यांच्यासाठी फी आहे ₹9,760. त्याच्यानंतरनं व्ही-जे, एन-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी, ओ-बी-सी तर यांच्यासाठी अॅन्युअल इन्कम हे 1.5 लाखांपेक्षा जर कमी असेल, तरच फी किती आहे? तर ₹79,464. अदरवाईज तुम्हाला पूर्ण फी भरायला लागेल. जर तुम्ही या कॅटेगरीमधनं असाल, ओके, कोणत्या व्ही-जे, एन-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी आणि तुमचं इन्कम जर 1.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही स्पॉट राउंडनं ॲडमिशन घेतलं असेल, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. ओके. आणि ती किती असणार? तुमची फीस टोटल एवढी असणार. त्याचबरोबर जर तुम्ही व्ही-जे, एन-टी, एस-बी-सी आणि अॅन्युअल इन्कम तुमचं जर 1.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुमची ही फीज असणार. जर 1.5 लाखांपेक्षा कमी असेल, तर ही फीज. जर अॅन्युअल इन्कम 1.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर ही फीज. आणि प्रत्येक जी मुलगी आहे गर्ल्ससाठी या ठिकाणी 1,56,000 हे कंपल्सरी आहेत स्पॉटमधलं ॲडमिशन घेतल्याच्या नंतर. आणि हा जो डाटा आहे, तो मी सी-ओ-ई-पीच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलाय. 2025 चा त्यांचा अपडेटेड डाटा. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं, तर प्लेसमेंट रेकॉर्ड. म्हणजे ज्यासाठी आपण पूर्ण एवढा अभ्यास वगैरे करतो. कशासाठी? तर आपल्याला एक चांगली प्लेसमेंट मिळण्यासाठी, बरोबर? मग ते आपण प्लेसमेंट रेकॉर्ड पाहणार आहे त्यांचं 2025चं. बरं, आता डिटेल्स 2024-25चं प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. ओके, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रांच वाईज इथं तुम्हाला दिलंय आणि त्याचबरोबर यू-जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पी-जी पोस्ट ग्रॅज्युएट या दोन्ही कोर्ससाठी दिलेलं आहे. बरोबर? पहा आता कॉम्प्युटर ब्रांचसाठी टोटल नंबर ऑफ स्टुडंट एनरोल म्हणजे किती जणांनी एनरोल केलतं? 159 जणांनी एनरोल केलतं. त्याच्यापैकी प्लेस किती झाले? 146 प्लेस झाले आणि टोटल पर्सेंटेज जे प्लेसमेंटचं आहे, तर ते 91.92 हे पर्सेंटेज आहे प्लेसमेंटचं. बरं, आता ब्रांच कॉम्प्युटर पी-जीच्या किती जणांनी एनरोल केलतं? 54 जणांनी. त्याच्यापैकी प्लेसमेंट किती जणांची झाली? 16 जणांची, 16 जणांची आणि त्याचं प्लेसमेंट या पद्धतीने आहे आणि टोटल 162 आणि ते टोटल प्लेसमेंट म्हणजे प्लेसमेंटचं पर्सेंटेज. मग त्याचप्रमाणे सर्व ब्रांचेसचं तुम्हाला इथं मिळेल. आता सिव्हिलचं जर आपण थोडंसं एक्झाम्पल जर घेतलं, तर टोटल सिव्हिलच्या 65 जणांनी एनरोल केलं होतं. 40 जणांची प्लेसमेंट झाली आणि टोटल सिव्हिलचं प्लेसमेंटचं पर्सेंटेज 61.45 म्हणजे 54. पहा मित्रांनो, सिव्हिल जरी तुमची ब्रांच असेल, म्हणजे कोणतीही ब्रांच असेल, सी-ओ-ई-पीला खूप चांगलं प्लेसमेंट आहे. याच्यावरून आपल्याला लगेच समजतंय, की सी-ओ-ई-पीला खूप चांगलं प्लेसमेंट आहे. हे पहा, टोटल नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड 245 म्हणजे सी-ओ-ई-पीला 250 कंपनीज आणि अजून ही प्लेसमेंट प्रोसेस सुरू आहे. ओके. मग आतापर्यंत 250 कंपनीजनी व्हिजिट केलंय सी-ओ-ई-पीला. हे मग तुम्ही याच्यावरनं अंदाज लावू शकता, की सी-ओ-ई-पी किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. बरोबर? मग तुम्हाला हा चार्ट पाहून एक अभ्यास करण्याविषयी मोटिव्हेशन आलंच असेल. बरं, आता हा चार्ट बरं ठीक आहे. अजून एक चार्ट पहा. लास्ट 3 इयरचं पहा. 2022-23, 2023-24 आणि 2024-25. टोटल नंबर ऑफ स्टुडंट एनरोल 788, 695 आणि 630. त्याच्यापैकी आता प्लेसमेंट पहा तुम्ही हां. टोटल नंबर ऑफ प्लेस स्टुडंट किती आहे? तर 590 788 पैकी म्हणजे 74.87 ठीक-ठीक आहे, ठीक-ठाक आहे. बरोबर? त्याच्यानंतरनं 23-24 मध्ये जर आपण पाहिलं तर 549 आणि त्याच्यानंतरनं जर 24-25 मध्ये जर आपण पाहिलं तर 528, 84 म्हणजे डे बाय डे सी-ओ-ई-पीचं प्लेसमेंट हे
वाढतच चाललंय. बरं आता तुम्ही म्हणाल कॉलेज एवढं बेटर आहे किंवा एवढी हाईफ आहे आणि इव्हन आता इथं जर तुम्ही पी-आय-सी-टीला जर कंपेअर केलं, तर पी-आय-सी-टीचा प्लेसमेंट रेशो याच्यापेक्षा जास्त जातो. का जास्त जातो? कारण पी-आय-सी-टीकडे सगळ्या टेक ब्रांचेस आहेत आणि सी-ओ-ई-पीकडे जे आहेत, तर त्या टेक प्लस कोर दोन्ही पण ब्रांचेस आहेत. त्याच्यामुळे टेक ब्रांचेसचं त्यांचं प्लेसमेंट खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. पण कोर ब्रांचेस कुठेतरी थोडेसे इफेक्ट करतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल प्लेसमेंट जे आहे, तर थोडंसं कमी येतं. बरं, नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड जसं आता मागच्या चार्टमध्ये आपण पाहिलं 245, 241, 214 म्हणजे भरपूर साऱ्या कंपनीज व्हिजिट करतायत. त्याचबरोबर हायेस्ट सॅलरी जर आपण पाहिली 2022-23 ची हायेस्ट सॅलरी ₹50.50 लाख बरोबर पर एनम लॅक्स पर एनम. त्याच्यानंतर 2023-24 87 एल-पी-ए लॅक्स पर एनम. देन 24-25 52.57 एल-पी-ए. त्याच्यानंतर जर आपण एव्हरेज सॅलरी जर पाहिली तर 11.20 एल-पी-ए. त्याच्यानंतर इथं 12 एल-पी-ए. त्याच्यानंतर 11.62 एल-पी-ए 2024-25 म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर विचार केला तर खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा सी-ओ-ई-पीचा प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. बरं, त्याचबरोबर अजून इथं काही स्टॅटिस्टिक्स आहेत. का तर बी-टेक प्लेसमेंट डिपार्टमेंट वाईज. ओके. तुम्ही इथं क्लिअरली पाहू शकता. कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंग पहा. एव्हरेज सॅलरी आहे तर इथं. ही कन्सिडर करा. ही काय हायेस्ट सॅलरी नाही. इथं एव्हरेज सॅलरी दिली. 17.31 एल-पी-ए कॉम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरिंग. ई-एन-टी-सीसाठी 12.65 एल-पी-ए. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 10.28 एल-पी-ए. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन 11.63. देन मेकॅनिकल 8.34 एल-पी-ए. देन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग 8.81. देन नेक्स्ट जर पाहिलं मेटलर्जी 5.47. देन नेक्स्ट जर आपण पाहिलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग 7.86 आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं प्लॅनिंग इंजिनिअरिंग 5.80 एल-पी-ए म्हणजे पहा या ठिकाणी तुम्ही कोर ब्रांचेसला जरी ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला एक चांगलं पॅकेज किंवा चांगली प्लेसमेंट मिळण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. बरं. त्याच्यानंतर जर आपण टॉप रिक्रुटर्स जर पाहिले तर बजाज, मास्टर कार्ड सारखी कंपनी आहे, सी-ओ-ई-पीला व्हिजिट करते. त्याच्यानंतर जे-पी मॉर्गन सारखी कंपनी आहे, सी-ओ-ई-पीला व्हिजिट करते. त्याच्यानंतर जर आपण इथं अजून पाहिलं तर डिओलाइट सारखी कंपनी आहे. त्याच्यानंतर आदित्य बिर्ला कॅपिटल सारखी कंपनी आहे. त्याचबरोबर ब्लू स्टार आहे, बार्कलेज आहे, आय-बी-एम आहे. म्हणजे भरपूर कंपनीज ओके जिथं सी-ओ-ई-पीला काय करतात व्हिजिट करतात आणि ते समजा टाटा मोटर्स सुद्धा इथं आहे. बरोबर. टाटा मोटर्स झाल्यावर गोल्डमॅन सॅक्स आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं अजून ओळखीची कंपनी पुणे मेट्रो तर ऑब्व्हियसली आहेच. ओके. एन-व्ही-डी आहे सगळ्यात महत्त्वाची किंवा ड्रीम कंपनी जिला आपण म्हणतो एन-व्ही-डी-आय ही पण कंपनी सी-ओ-ई-पी मध्ये व्हिजिट करते. बरं, हे होतं काय सी-ओ-ई-पीचं प्लेसमेंट रेकॉर्ड बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर फायनल कन्क्लुजन. तर कन्क्लुजन काय सांगणार आहे मी? बरोबर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी नक्की काय कन्क्लुजन सांगणार आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कट ऑफ्स पण आहेत. बरोबर. कट ऑफ पण खूप जास्त आहेत. प्लेसमेंट रेकॉर्ड पण चांगलं आहे. त्याच्यानंतर जर आपण ब्रांचेस पाहिलं, सी-ओ-ई-पीचं वातावरण पाहिलं, म्हणजे सी-ओ-ई-पीला असं निगेटिव्ह गोष्टी एवढ्या काही नाहीयेत सी-ओ-ई-पीमध्ये. जर तुम्ही समजा बाकीचं जरी पाहिलं सी-ओ-ई-पीची लाईफ किंवा समजा सी-ओ-ई-पीची हॉस्टेल फॅसिलिटी असेल किंवा ज्या गोष्टी आहेत, तर त्या सर्व एकदम टॉप क्लास आहेत. त्याच्यामुळे ॲडमिशन घ्यायला तिथं काहीही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक एम-एस-टी, सी-ई-टी ॲस्पिरंटचं ड्रीम आहे सी-ओ-ई-पी सारखं कॉलेज मिळणं आणि ते काही मुलं अचीव्ह करतायत. ओके. का अचीव्ह करतात त्यांनी? कारण ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करतात. आपलं कसं होतं किंवा बऱ्याच मुलांचं कसं होतं, की ध्येयहीन ते होतात. म्हणजे काय थोडेसे दिशादर्शक त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते, पण वेळच त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत नाही. मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतो, की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर कराच. कारण त्यांनाही समजून द्या, की एक टॉप कॉलेज किंवा कशा पद्धतीने आपल्याला एम-एस-टी, सी-ई-टी थ्रू कॉलेज मिळू शकतात. मग त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास किती करायला पाहिजे, तर हेही त्यांना समजू द्या. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा. सबस्क्राईब ऑब्व्हियसली तुम्ही केलंच असेल, जर नसेल केलं, तर आत्ता सबस्क्राईब करून जा. आणि मला कमेंटमध्ये सांगा, की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा नेक्स्ट व्हिडिओ हा तुम्हाला कोणत्या कॉलेजचा पाहिजे. मला कमेंटमध्ये तेवढं तुम्ही नक्की सुचवा. ठीक आहे.